बघू शकता हा आहे खरा बिंजोरचा खेळ बघा. गाडी दोघांमध्ये झालेली आहेत आणि दोघं एका सोबत बसले आहेत. मिलिंद शेठ पाटील असतील, कान्हा शेठ, ज्ञानू शेठ सर्व. मला वाटतं भाई जर आला असतं तर भाई पण इथं असते. काय बोलाल कान्हा शेठ आज तुमची जी मैत्रीपूर्ण गाडी झाली याच्याबद्दल? नाही, आम्ही नेहमी खुशीच असतो का जेव्हा जेव्हा आमच्या शर्यती झालेल्या आहेत तेव्हा आम्ही एकदम आनंदमय शर्यती केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही कोणी जिंको कोणी हरो, जिंकली तरी पण आपलीच बैल आहेत आणि हारली ती पण आमचीच बैल आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आमच्या राग रुसवा काहीच नसतं. बरोबर आहे. आणि कुठेतरी आता काही टॉप मध्ये पळणारी बैल आहेत त्यांच्या एकमेकांसोबत गाड्या होणारच आहेत चालू सीझन असं किंवा मागं पण झालेले आहेत. काय बोलाल? नाही, या गाड्या बैल पालतात त्याच्यामुळे टॉप मध्ये आहेत ना आणि प्रेक्षकांना बघण्यासाठी हीच मजा येते. बरं आता आपण येणार मैदानात याची नाही होत त्याची होत नाही माझी याची माझं नातेसंबंध, पण ते बैलच काय पाहिजे पालून. त्यापेक्षा चांगली बैल आहेत, चांगल्या शर्यती लोकांना दाखवा, प्रेक्षकांना मजा आली पाहिजे शर्यती बघायची. आणि बिनजोडचा खेळ आपला कुठेतरी एक नंबरला गेला पाहिजे या प्रयत्नानं चाललं. हे आमची नेहमी ध्येयता असतं का आपला खेळ पुढे गेला पाहिजे. बरोबर आहे. कुठेतरी मला आठवतं मागच्या वर्षी पण गाडी पळाली ती मेहरबान आणि भुंगा. त्यानंतर 3 फेऱ्याच्या मैदानाला पण खूप साऱ्या ठिकाणी मला वाटतं आता काही दिवसानंतर ती गाडी पण पळणार आहे. काही दिवसानंतर 3 फेऱ्याला पण पालताना दिसायला बिनजोडला पण पालताना चालतं. त्यामुळे आम्ही सांगून का आमच्यावर संदेह करू पण नका. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही जेवढ्या शर्यती होतील तशा पण करू ना, कुणाला कोणत्याची जोड व्हायचा ते पण करू. बरोबर. आणि मला वाटतं काय मिलिंद शेटची पण बघा आता काही बाईट झाल्या, माझा भाऊ असो कोणी असो